कधी विचार केलाय की जगातल्या पहिल्या आणि सर्वात यशस्वी कंपन्यांकडनं व्यवसायाचे धडे शिकायला मिळाले तर? आज आपण जरा इतिहासात डोकावणार आहोत आणि बघणार आहोत की प्राचीन साम्राज्यांच्या रणनीतींमधून आजच्या काळातल्या उद्योजकांना काय शिकता येतं. हे ऐकायला थोडं धाडसी वाटेल नाही का? पण चला बघूया की हजारो वर्षांपूर्वी वापरलेल्या या यशस्वी रणनीती आजच्या काळातही कशा लागू पडतात आणि कोणत्याही व्यवसायाला एक नवी दिशा कशी देऊ शकतात. अच्छा, पण हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला आधी साम्राज्य या संकल्पनेकडे एका वेगळ्या नजरेने बघावं लागेल. साम्राज्य म्हणजे जणू काही प्राचीन काळातली एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी, जिचा फोकस कशावर होता तर बाजारपेठ काबीज करणं, रिसोर्सेस मिळवणं आणि स्वतःच्या ब्रँडचं वर्चस्व निर्माण करणं. तर आपण हे सगळं 3 मुख्य भागांमध्ये बघणार आहोत: संस्कृतीचा विस्तार, त्या काळातली ग्लोबल सप्लाय चेन आणि इतक्या मोठ्या साम्राज्याचं प्रशासन. चला एक एक करून पाहूया. चला मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, संस्कृतीचा विस्तार. बघूया या साम्राज्यांनी एक समान संस्कृती कशी तयार केली आणि टिकवून ठेवली. आता बघा, कोणत्याही वाढणाऱ्या कंपनीसमोर हे एक मोठं आव्हान असतं, बरोबर? की सतत लक्ष न ठेवता जगभर पसरलेल्या आपल्या टीममध्ये एकसारखी संस्कृती कशी टिकवून ठेवायची. विचार करा, प्राचीन नेत्यांना तर हे आव्हान कितीतरी मोठ्या स्तरावर पेलावं लागलं असेल. यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, त्यांनी चक्क फिलॉसॉफी आणि धर्माचा वापर एका एंटरप्राइज ऑपरेटिंग सिस्टमसारखा केलाय. आजच्या कंपन्या जसं मिशन स्टेटमेंट किंवा कोर व्हॅल्यूज वापरतात ना, अगदी तसंच त्यांनी कन्फ्युशनिझम, ख्रिस्ती धर्म किंवा झोरोएस्ट्रिनिझम सारख्या प्रणाली वापरल्या. कशासाठी तर एक कॉमन नैतिकता आणि सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी. आणि याचा फायदा काय झाला? म्हणजे एका मजबूत कॉमन बिलीफ सिस्टीमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय होता? तर यामुळे फक्त प्रशासकीय खर्च कमी झाला असं नाही, तर प्रादेशिक स्थैर्य वाढलं. नवीन प्रदेश म्हणजे नवीन मार्केट्स जोडणं सोपं झालं. ठीक आहे, तर एक स्थिर संस्कृती तर तयार झाली. आता बघूया की या साम्राज्यांनी त्या काळातली सगळ्यात मोठी सप्लाय चेन कशी उभी केली आणि ती मॅनेज कशी केली. बघा, सिल्क रोड आणि हिंद महासागरातले जे मार्ग होते ते फक्त व्यापाराचे रस्ते नव्हते. अरे, ते इन्फ्रास्ट्रक्चर, नेटवर्किंग आणि रिस्क मॅनेजमेंटचे जबरदस्त नमुने होते. खरं तर ह्या मार्गांनीच रोम, पर्शिया, भारत आणि चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांना एकत्र जोडलं होतं. आणि वस्तू बनवण्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची जी प्रोसेस होती ती आजच्या काळातल्या प्रोसेससारखीच होती. आश्चर्य वाटेल, म्हणजे बघा, वेगवेगळ्या भागांमधून रिसोर्सेस गोळा करणं, मग वस्तूंचं एका ठिकाणी उत्पादन करणं, त्यानंतर मोठ्या जहाजांमधून किंवा काफिल्यांमधून वाहतूक, आणि मग हजारो मैल दूर असलेल्या बाजारात ते विकणं. आणि गंमत म्हणजे त्यांना ज्या ऑपरेशनल रिस्कचा सामना करावा लागत होता त्या आणि आजच्या ग्लोबल कंपन्यांसमोरची आव्हानं यात खूप साम्य आहे. तेव्हा दरोडेखोरांचा धोका होता, आज सायबर हल्ल्यांचा आहे. तेव्हा बदलणाऱ्या राजकीय संबंधांचा धोका होता, आज ट्रेड वॉर्स आणि नियमांचा आहे. म्हणजे प्रॉब्लेम तोच, फक्त स्वरूप बदलले. आणि आता शेवटचा आणि महत्त्वाचा भाग, इतक्या मोठ्या खंडभर पसरलेल्या साम्राज्याचं प्रशासन ते नक्की करायचे तरी कसे. ह्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की रोम, हान चीन किंवा मौर्य साम्राज्यांनी कंट्रोल आणि एफिशियन्सी टिकवण्यासाठी स्टँडर्ड सिस्टम्सवर भर दिला. कारण एक गोष्ट स्पष्ट होती, स्टँडर्डायझेशन शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर विस्तार करणं शक्यच नव्हतं. हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. विचार करा, आजच्यासारखं ईमेल नाही, इन्स्टंट मेसेजिंग नाही. मग अशा काळात जगभर पसरलेल्या लोकांना मॅनेज कसं करायचं आणि ते नियम पाळतायत की नाही हे कसं बघायचं. त्यांचं उत्तर होतं एक जबरदस्त मॅनेजमेंट सिस्टम, जी एकदम स्पष्ट आणि कुठेही लागू करता येईल अशा प्रणालींवर आधारलेली होती. जसं की सगळ्यांसाठी एकसारखे कायदे, लॅटिन किंवा शास्त्रीय चीनीसारखी एक कॉमन प्रशासकीय भाषा, सगळीकडे चालणारं एकच चलन आणि गव्हर्नर्स आणि अधिकाऱ्यांची एक ठरलेली रचना. यामुळे कितीही दूरवरचा प्रदेश असला तरी कामात एक समानता यायची. तर या सगळ्या चर्चेतनं आजच्या लीडर्ससाठी महत्त्वाचे काय मुद्दे समोर येतात. नेतृत्वासमोरचा एक संघर्ष कायम असतो, तो म्हणजे केंद्रीकृत विजन आणि विकेंद्रीकरण, अंमलबजावणी यातला बॅलन्स. खरं तर नियंत्रणाची इच्छा आणि जबाबदारी वाटून देण्याची गरज यात संतुलन साधणं
हीच खरी राज्य करण्याची कला आहे. हे तेव्हाही खरं होतं, आजही खरं आहे. हा शेवटचा प्रश्न फक्त इतिहासापुरता मर्यादित नाहीये. रोम, हान आणि पर्शिया या साम्राज्यांनी अशा सिस्टीम्स बनवल्या ज्या शतकानुशतके टिकल्या. विचार करा, आजच्या कंपन्या, आजची साम्राज्य आपल्यामागे कोणता वारसा सोडून जाणार आहेत?